10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटलांचं कठोर आमरण उपोषण, सरकार शब्द पाळत नसल्याचा आरोप, तर 15 दिवसात अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी. कुणबी प्रमाणपत्राची अधिसूचना काढण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली नाही. पुढारीच्या ओपन फोरममध्ये छगन भुजबळांचा धक्कादायक दावा. अखेर वंचितची महाविकास आघाडीत एंट्री, नाना पटोलेंनी दिलं महाविकास आघाडीमध्ये समावेशाचं पत्र. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार की वेगळी भूमिका घेणार, नवा सस्पेन्स. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची 6.5 तासानंतर ईडी चौकशी संपली. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांचीही ईडी चौकशी. संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यातील ठेवीदारांचं आंदोलन भडकलं. बॅरिकेड तोडून आंदोलकांचा आत घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. राज्यसभेच्या उमेदवारांसाठी भाजपकडून चाचपणी, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची नावं आघाडीवर. कुणाचा नंबर लागणार याकडे लक्ष. गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, सराफांवर शुभेच्छांचा वर्षाव. 30 तासाच्या लपंडावानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर समोर. ईडीच्या कारवाईत 36 लाख आणि 2 चारचाकी जप्त. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वात मोठा धक्का. इम्रान खान आणि मंत्री शाह महमूद कुरेशींना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा.